पुणे अत्याचार प्रकरणामधला आरोपी जो आहे तो दत्ता गाडे याला पकडण्यासाठी आपण पाहतोय की पुणे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। रात्रीचे साधारणतः 1 वाजलेले आहेत। अर्ध्या रात्री आपण पाहतोय की हे सर्च ऑपरेशन आरोपीचं आपल्याला पुणे पोलिसांकडून राबवताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपी ज्या ठिकाणाहून गेलेला आहे त्याचा माग काढत आपण पाहतोय की हा डॉग जो आहे तो या ठिकाणाहून जातोय। साधारणतः गुन्हाट गावापासून 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये हा आरोपी जो आहे तो फिरतोय। आपण पाहतोय की त्याचा माग काढत हे डॉग स्क्वॉड जे आहे ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 20 पथकं जे आहेत ते कालपासून या आरोपीच्या शोधात आहेत। तरी सुद्धा आरोपीचा ठाव ठिकाणा जो आहे तो मिळत नव्हता। मात्र काही वेळापूर्वी हाच आरोपी जो आहे तो एका घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेलेला होता आणि त्या घरातल्या महिलेनं थेट पोलिसांना फोन केला। त्यामुळे या आरोपीची माहिती जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की 12 टीम या संपूर्ण परिसरामध्ये पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेले आहेत। प्रत्येक टीमकडून ड्रोनच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतला जातोय। सर्च ऑपरेशन या ठिकाणी केलं जाते। ज्या ज्या ठिकाणी श्वान माग काढत जातोय त्या मागावरती आपण पाहतोय की या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते। श्वानाच्या मदतीनं माग काढत हे सगळे पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोपीचा माग जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केलाय। आता हे श्वान जे आहे ते आरोपीपर्यंत खरं तर घेऊन जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणामधला आरोपी मिळणं पुणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण विकृत अशी घटना पुण्यातल्या स्वारगेट बस स्टँड परिसरामध्ये घडली आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास 60 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा आरोपी जो आहे तो पोलिसांना मिळत नाही। त्यामुळं आरोपीला शोधण्यासाठी आपण पाहतोय की ही पुणे पोलिसांची सर्वतोपरी शर्त आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोपी दत्ता गाडे जो आहे तो असण्याची शक्यता आहे। ड्रोनच्या माध्यमातून अनाउन्सिंग केलं जात आहे की दत्ता गाडे जिथं असेल तिथं पोलिसांना शरण जा, कारण जवळपास चारही बाजूनी पुणे पोलिसांनी घेरलेला आहे। आरोपी दत्ता गाडेचा खरं तर अर्ध्या रात्रीचे सर्च ऑपरेशन राबवलं जाते। पुणे पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हाट।